मैदानावर जाताना विक्रम तोंड डोळत होत की रे रायफलच रायफल उठगे माणसं बघा किती आलं तुला बघ आलेल्या सर्व जनतेने इकडे लक्ष द्यावे की बैलगाडी शर्यत क्षेत्रातला एक असा बैल की बैल म्हणता येणार नाही, एक आपल्या घरातला सदस्य देवाप्रमाणे त्याला जपला होता आणि अखंड महाराष्ट्रभर या वाई तालुक्याचं या कुटुंबाचं आणि आपल्या सातारा जिल्ह्याचं नाव रायफलनं केलं होतं. मित्रांनो, कासेगावच्या मैदानात पळाला आणि त्यापासून जो बैल आजारी पडला, बैलाच्या पोटामध्ये काहीतरी आजार झालेला होता आणि त्या कारणानं एक 4-5 दिवस बैल आजारी होता. आज ऑपरेशन सुद्धा काहीतरी म्हटले करायचे होते आणि ऑपरेशन सुद्धा करायचं होतं आणि त्याच्यात सकाळी रात्री ही घटना घडली. आज अंत्यविधीचा कार्यक्रम झालाय, परंतु परवा दिवशी दिनांक 3/4/2026 रोजी याच ठिकाणी 10 वाजता शुक्रवारी बाकी पुढचा जो विधी असेल तो पार पडणार आहे, असं सर्व बैलगाडी मालकांना आणि रायफलवरती प्रेम करणाऱ्या लोकांना सांगू इच्छितो. आणि समस्त बैलगाडी परिवारातर्फे मी रायफलला परत एकदा भावपूर्ण श्रद्धांजली देतो आणि थांबतो. आपण सर्वजण शांत उभं राहून श्रद्धांजली वाहूया. सर्वांनी डोळे झाकून शांत उभं राहायचंय 2 मिनिटं. रामकृष्ण हरी. वाईट घटना घडली काल सुद्धा बघितलं तुम्ही मुंबईला मैदानात बगिरा आणि त्याच्या पाठोपाठ आज रायफलचं असं झालंय. म्हणजे वाटत पण नाही की अशी घटना घडली असेल. रायफलचे मालक आहेत आपल्या बरोबर, नक्की काय झालं किंवा कशामुळं अशी कंडिशन झाली किंवा घडली ही घटना हे आपण जाणून घेऊया. दादा, काय झालं नक्की? गुरुवारी कासेगावच्या मैदानामध्ये रायफल पळला, गटच पळला. गटातनं पळून आल्यानंतर गाडी कसली नाही, घरी आला. घरी आल्यानंतर पाणी वगैरे प्याला, कडबा खाल्ला. थोडासा बैल नाचत होता, म्हणजे हालत होता बैल. आम्हाला वाटलं जर प्रवास पण झालेला आहे त्यामुळं थोडासा त्याला त्रास होत असेल प्रवासामुळं. तर दुसऱ्या दिवशी सकाळी 1:30 वाजेपर्यंत आम्ही जागत होतो, तर चांगला होता. रात्रीच्या 1:30 वाजेपर्यंत 6 वाजता सकाळी मी उठून बघितलं तर पातळ शेण पडलं होतं, जुलाब होत होती. त्याची जुलाब होत असताना एक 6-6:30 वाजता जुलाब होत होते. अर्धा तास मी फ्रेश होऊन परत बाहेर आलो. अर्ध्या तासानं ते रक्ताची जुलाब व्हायला लागले आणि बैल नाचायला लागला, नुसता पाय आपटायला लागला. म्हणून आमचे बैल सांभाळते विक्रमला फोन केला, त्याला बोलून घेतला. म्हटलं असं असं बैलाला त्रास होत्या, मला दादा शिरवळा बैलाला आपल्याला घेऊन गेलं पाहिजे. शिरवळा घेऊन गेलो आम्ही. तिथे 11-11:30 वाजल्या मला नंबर वगैरे यायला. मग ते सोनोग्राफी केली, एक्सरे काढलं, ब्लड चेकिंगला दिलं. तर डॉक्टर बोलले की त्याला थोडेसे आतड्याला सूज आलेली आहे आणि लिव्हरला सूज आली आहे. तर म्हणले औषध पाणी करून सॅलाईन वगैरे देऊन होईल ओके. त्याला 8-9 सॅलाईन, त्यात औषध वगैरे सोडली. बैल चांगला होता. येता परत बैल गाडीत बसल्यानंतर मुलांनी ओटावला, परत घरी यायचा आणून उतरवला. तर बैल पाय आपटायला लागला, शिवपुटा बसला खाली की शिवपुट मारायला लागला पोटावरती. त्याला त्रास होता, खूप कळा येत होत्या. मग आम्ही डॉक्टरांना फोन केला. तर डॉक्टर म्हणायला लागले की त्याला एक ह्याचं थोडं पेन किलरचं इंजेक्शन द्यायला लावा डॉक्टरांना. घेतलं म्हणजे कराडच्या डॉक्टरांना फोन केला, वाईटल्या डॉक्टरांना बोलून आम्ही इंजेक्शन दिलं. मग त्याला ते त्रास कमी झाला, त्याचे 1-1.5-2 आजचा त्रास कमी झाला. कमी झाल्यानंतर डॉक्टर बोलले, त्यांनी औषधं सांगितले, ते औषधं म्हणजे त्याला चालू करा. त्याच्या पोटामध्ये गुठळ्या झालेले आहेत किंवा शेण पडत नाहीये, तर जाड शेण झाले, तर ते औषध दिल्यानंतर पातळ शेण त्याचं व्यवस्थित टॉयलेट चालू होईल, त्याचं शेण टाकाय चालू होईल. 2 दिवस आम्ही वाट बघितली तर थोडं शेण टाकत होता, पण पातळ. आणि वॉशरूम लगेला चांगलं होत होतं त्याला. आम्ही काय जे औषध तिथेच कंटिन्यू ठेवली. परत काय त्याला म्हणजे कुठे मोठ्या हॉस्पिटल न्यावं किंवा चांगल्या डॉक्टर दाखवायची काही गरज वाटली नाही, कारण की डॉक्टर बोलले की 2 दिवसानंतर एकदम तो शेण द्यायला सुरुवात करा आणि चांगला होईल बैल. परवा दिवशी रात्री त्याला ऊसाची कोंब खायला घातली. मला डॉक्टर ते खायला, मग ऊसाची कोंब खाल्ली त्यानं. 7-8 खाल्ले, नाही तर खात नव्हता, काय रवण पण करत नव्हता. आणि कालच्या रात्रीमध्ये त्याचं अचानक पोट फुगलं. मग आम्ही डॉक्टरांना बोलून घेतलं
डॉक्टरांनी त्याला ट्रीटमेंट चालू केली, सलाईन चढवले. सलाईन चढवल्यानंतर आम्हाला वाटलं, डॉक्टर बोलले की उद्याच्याला आपण बघूया. नाही आता त्यांनी सर्व प्रकार सोडले, म्हणजे सर्व प्रकार वापरले की त्याला बरे करण्यासाठी किंवा त्यांना शेण दिलं पाहिजे, टॉयलेट व्यवस्थित झालं पाहिजे म्हणून. तर बोलले आजचा दिवस वाट बघूया, आणि नाही जर रात्रात काय झालं त्याला, उद्या सकाळी त्याचं आपण ऑपरेशन करू का. तर त्याच्या आतड्याला टिळा पडलेला आहे. टिळा पडल्यामुळं शेण काय बाहेर येत नाहीये, ब्लॉक झाली आतलं आतडं. म्हटलं ठीक आहे. मग आज आम्ही नियोजन केलं होतं की 10 वाजता डॉक्टर बोलावले होते, सातारावरून घेतली स्थानिक डॉक्टर, सिव्हिलचे, कराडचे आपले डॉक्टर, 5-6 डॉक्टरची टीम बोलवून आज म्हटलं त्याचे ऑपरेशन करू, आतड्याचं ऑपरेशन करूया, आणि त्याचा पिळ काय पडला ते काय असेल ते बघूया, ट्रीटमेंट करूया. तर रात्री 11-11:30 वाजता त्याला त्रास चालू झाला. अंग टाकायला लागला, शेपूट आपटायला लागला बैल. 12 नंतर बैल एकदमच आडवा पडायला लागला, काहीच कळाना. 1-1:30 वाजता 1 वाजता बैल धापचिर उठून उभा राहिला आणि डायरेक्ट अंगावर गेला. ते मुलगा सांभाळतो त्याच्या अंगावर, कधी मारत नाही त्याला, त्याच्या अंगावर गेला. त्याला काही कळत नव्हतं, हाक मारली वगैरे काय सुधारत नव्हतं, काय नव्हतं त्याला. बैलाला जेव्हा कुठली म्हणजे काही कळत नव्हतं, माणसाचे आवाज येत आहेत किंवा त्याला थोपाडतात, काही कळत नव्हतं. परत त्यानं काय केलं, 1:15-1:20च्या दरम्यान 1:15ला डायरेक्ट अंग टाकलं खाली, अंग टाकलं, हंबारला. 21ला प्राण सोडला त्यानं. रायफल विषयी सांगायचं म्हटलं तर हे एवढे जमलेत मित्र वर्ग, हे रायफलमुळे जमलेत. रायफल असा होता की आपला लहान भाऊ किंवा आपला मुलगा जे नाव करत नाही त्यानं आमचं महाराष्ट्रात नाव केलं, आमच्या भावांचं. जिथं जाऊ तिथं आम्हाला ओळख निर्माण रायफलने केली. त्यानं काय केलं नाही असं नाही, काय जिंकलं नाही त्यानं. सोनं जिंकलं, गाडी घोडे जिंकले, फ्लॅट जिंकला. काय करायला पाहिजे होतं त्यानं, पैसे कमवले. म्हणजे एखाद्याचा मुलगा करत नाही, एखाद्याचा भाऊ करत नाही, ते त्यानं केलं. म्हणजे आमच्यासाठी तो एक लहान भाव असल्यागत होता, माझ्यासाठी, माझ्या बाला, आमच्या सचिन शेठसाठी, आमच्या फॅमिलीसाठी घरातला फॅमिली मेंबर होता. आणि तो अचानक सोडून गेला. आम्हाला खूप दुःख वाटतंय की असा तो प्राणी नव्हताच, तो एक माणूसचे प्राणी होता, एक देव होता तो आमच्यासाठी. शिवशंकराचा तो नंदी होता. त्या बैलगाडी क्षेत्रामध्ये जर पाहिलं, आज दुःखाच्या दिवशी बोलू नाही, पण लोक खूप वाईट झाले. तो कोण कोणाचं राहिलं नाही बैलगाडी क्षेत्रात. कोणाचा बैल पळला त्याचं वाईट बघतात, वाईट चित्तात. जे कुरगोडी करणारी लोक झाली, खूप वाईट बैलगाडी क्षेत्र झाले. ते 15 वर्षामागचे क्षेत्र होते, आज क्षेत्र राहिलं नाहीये. मला कृपा करून सर्वांना सांगायचे, बैलगाडी शौकीन मालकांना यांना, की कोणाचाही नंदी असू दे त्याचं चांगलं बघा, त्याला मदत करा. गरीबाचा असू, श्रीमंताचा असू दे. खूप नंदी चांगले आहेत आपल्या महाराष्ट्रामध्ये, आणि सगळेच नंदी एकसारखे असतात, पण पाळणारे जे नंदी आहेत ते पण खूप चांगले. त्यांचे काही मालक लोक चांगले. ते सगळ्यांनी वागलं पाहिजे, एकमेकाला मदत केली पाहिजे. रायफल सारखे बैल झाले पाहिजेत, तर हे बैलगाडी क्षेत्राची कला आणि मालक पण चांगले, मालकांनी वृत्ती चांगली ठेवली पाहिजे. बाकी काही सांगू शकत नाही. रायफल सांगावं एवढं खूप कमी आहे. हो, सगळीकडे ओळख निर्माण केली होती रायफलनं, आणि ती जी ओळख त्याने निर्माण केली होती ती आम्ही आयुष्यभर विसरू शकत नाही. देव होता आमच्यासाठी, एवढं सांगू शकतो रायफल. मित्रांनो, एक बैलगाडी क्षेत्रातला वाघ हरपला म्हणलं तरी हरकत नाही. आणि खरोखर बैलगाडी शौकीनांच्या एकदम अचानक अशी गोष्ट घडली आणि सर्वजण शॉक झाली. परत एकदा रायफलला भावपूर्ण श्रद्धांजली, आणि यांच्या कुटुंबाला यातून सावरावं हीच मी परमेश्वर चरणी प्रार्थना करतो. थांबतो. एक खाली 5-6-8 किलो 2 पोती 8 ते 10 किलो पाणी कडून माती पाणी नाही टाकायचं. 2 बादल्या करायचं. मैदानावर चाललाय का तोंड नको धुन. रायफल गप कसं अरे तोंड मैदानावर जाताना विक्रम तोंड डोळत होत की रे रायफलच. रायफल उठगे माणसं बघा किती आल्या तुला बघ की.
दह्याचं कुठं आहे दह्याचं घे इकडं माणसं ती वचून बसतात इकडं आणा ते इकडं थोडं पाणी मारे अख्ख्या अंगाव हे अख्ख्या अंगाव पाणी मारा नाही कुणाला परत पाणी पाणी घेतो मग कुठे टाक पाणी पाणी तिकडं माग साईड द्या दोन मिनिट मागच्या माणसाला विजय पंचामृत सौरभ लय नका पाणी टाकू सगळ्यांचं उद्या मग एकदा घाल. इकडे 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 जाऊ दे इकडे जाऊ दे जरा मागे सरकारी शांत करा परत नाही बघा भेटणार रडत बघू नका चला 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 पुढे चला इकडून चला इकडून चला इकडून चला इकडून बापू पुढे बापू या इकडे चला बापू ओ बापू भाऊ या इकडे इकडे चला 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 नका जास्त रडून चला डोळे भरून बघा चला 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 इकडून इकडून चला इकडून असं चला 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 बस 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 चला चला इकडून भाऊ इकडून चला जाऊ दे जाऊ दे आता काय कोण राहिले कोण मुंबईवाले वगैरे कोण आले का चला घ्या पटकन गप 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 पाण्यानं की गार पाण्यानं गार ते काय करा आता पंचामृत सगळं ओतून घ्या आणि मग पाणी घाला ना. फक्त पाणी घाला आता सगळं पंचामृत नाही ओतून दे म्हणतो पाणी घाला फक्त म्हणजे ते जास्त पाणी होणार नाही परत ह्यात चिखल होईल.
शंभू कुठे शंभू शंभू इकडे कंटा पिंटा सगळं स्वच्छ धुवून घे बाळा चल पुढे चल चल सगळं पंचामृत झालं पाहिजे बाद झाला आता पुसून घ्या. बस पाणी बंद करा आता जरा. साईडला ते म्हणजे तशीच जाते निघून जाते चला 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 रडू नका आता होता रडू नये चला चला इकडून चला काकू चला पुढे पाय मीठ काढा एखाद बैलाला जरा बैलाला हात लावा दगड काढा दगड या साईडला हात लावा त्यांना दिसू द्या दिसत नाही त्याला. नाही नाही कसं हे थांब बैल जाऊ दे खाली पहिला. अरे एकानं सांगा त्याला एकानं सांगा. हो घेतोय तो एकानं सांगा त्याला गडबड बरोबर आहे थांबा जाने मेरे तरफ जाने थोड़ा ये साइड ले लो. उधर
भैया